आहे, मनाचं विश्लेषण आहे, हे अप्रतिम आहे. मनाचं कार्य काय आहे हे ज्ञानोबराय सांगतात. मनाचं कार्य म्हणजे काय करतं नेमकं मन. आतापर्यंत तुम्हाला मनाची एक चांगली बाजू तुमचा मित्र म्हणून सांगितलं. मनाची जी दुसरी बाजू आहे, बंधनाकडे नेणारी बाजू आहे, त्या मनाला काही माहीत नाही की आपण काय करतोय. त्याचा स्वभाव चंचल आहे. हा पहिल्या तासामध्ये मांडलेला मुद्दा होता. त्याचा स्वभाव, त्याला नाही माहिती काय करतोय ते. अज्ञानी असं म्हणत नाही मी, पण त्या मनाला माहीत नाही की आपण काय करतो. पण मन असं विचित्र आहे. असं दोन हात माझे बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे मन आहे, इथे इंद्रिय आहेत, आणि याच्या पाठीमागं बुद्धी आहेत. या दोघांच्या मध्ये मन आहे. तर राहतं कुठे हे तर कळलं पाहिजे ना आपल्याला. बुद्धी आणि इंद्रिय याच्या मध्यंतरी त्याचं वास्तव्य आहे. बुद्धीकडे आणि इंद्रियाकडे, यात माझ्या भाषेत बोलायचं ठरतं, हे दोघांचा दलाल आहे. आणि ते ठरवतं बरं का. माझ्या समोर बसलेली माणसं, अनादी काळापासून जन्माला आलेली माणसं, पुढे जन्माला येणारी माणसं, त्यांच्या उत्पन्नामध्ये काही बदल नाही. प्रोसेस हीच. बुद्धी, इंद्रिय आणि मन या दोघांच्या मध्ये मन. आणि बसलेल्या सगळ्या माणसाला माहिती आहे की आपलं मन चुकीचं करतंय, त्याला बुद्धी साक्षी. आपण चुकीचं करतो हे सगळ्याला माहिती आहे, अयोग्य आहे. शेवटी बुद्धी म्हणते, मन ऐकत नाही. याचं नाव आहे मनाची बगावत, युद्ध. तुमच्या नियंत्रणातून तुमचं मन संपलं, त्या दिवशी तुम्हाला दुःख सुरू झालं. दुःखाचा प्रारंभ तुमचं नियंत्रण तुमच्या मनावरचं सुटणं. दारू काही अमृत आहे अशातला भाग नाही आहे. पिणाऱ्याला पण आवडत नाही. उतरल्यानंतर त्याला पश्चाताप होतो की आपण चुकीचं केलं. मनुष्य येतो, त्याच्याकडे जरा गंभीरतेनं पहा. मी अशा माणसाबरोबर चांगल्या रीतीने बोलतो, का पितोस तू? ऐकत नाही हो मन. शब्द गोड आहे, ते सिद्धांत आहेत, ऐकत नाही मन. म्हणजे प्रयत्न कर. करतो प्रयत्न. एका दारुड्याने प्रयत्न केला, त्याला रोज सवय होते. दुकानातून निघाला की घरी जाताना मध्यंतरी दारूचं दुकान लागतं. आणि 30-35 वर्षाचा नित्यक्रम, नित्य नेम नामी ते प्राणी. दुकान बंद करायचं, दारू प्यायची, घरी जायचं. 20-25 वर्ष मनाला लागलेली सवय. शब्द पकडण्याचा प्रयत्न. मनाला लागलेली सवय आणि तुम्ही लावलेली ती सवय. मग त्यांनी ठरवलं की आपण ऐकलेले ज्ञानेश्वरी महाराजांनी सांगितले, रोज जात होता. मन पकडण्याचा प्रयत्न करा. माझ्या दृष्टांताकडे फार लक्ष देऊ नका. मन पकडण्याचा प्रयत्न करा. रोज जात होता 25 वर्ष. दुकान बंद करणे, पिणे आणि जाणे. त्याचं मन त्याला त्रास देत नव्हतं. आता प्यायचं नाही म्हटल्यानंतर बगावत सुरू केली. दुकान बंद करायच्या टायमाला मन आठवण करायला, आज प्यायची नाही बरं का. कोण आठवण करतंय? मन. त्याच्या मनाच्या विरुद्ध जर घटना घडली तर मन जास्त त्रास देतं. अचानक तुम्ही नियंत्रण करायला सुरुवात केली, अचानक त्याला कंट्रोल, त्याला मोकळं वागायची सवय आहे. कळतंय तुम्हाला? जो बाप घरामध्ये सर्वांना मोकळं वागवतो, एक दिवशी रागवलं तर घर चमत्कार पाहतं. आपला बाप वेडा झाला काय? कधीच रागवत नव्हता. समजते तुम्हाला? त्याचा स्वभाव मोकळा होता. आज कसं काय अचानक रागवला? हे चमत्कार वाटतो त्याला. सावकाश घ्या तसं काय. आणि मग त्या चमत्कारातून वेगळा स्वभाव होतो. जे लोक नेहमी रागवतात, सातत्यानं रागवतात, एखाद दिवशी एखादी चुकीची घटना घडली आणि रागवलं नाही,
माझा अर्थ लक्षात, अपेक्षा भंग म्हणतात त्याला. आता बाप खवळणार, आता मालक अचानक तो म्हणतो जाऊ दे, होतच असतं. ही रिॲक्शन त्याला सहनच होत नाही. सुधारला काय माणूस? हा बदल झाला कसा काय? अपेक्षित नाही. माझा मुद्दा हे मनाला. रोज पिणारा माणूस आज प्यायचं नाही ठरल्याबरोबर मनाने युद्ध सुरू केलं त्याच्याबरोबर. का पित नाही आज? रोज पित होता, पहिल्यापासून का पित होता? आणि ते युद्ध तुमच्यामध्ये तुमच्या बरोबर आहे. ज्ञानोबारांची सिद्धांत हृदयामध्ये बिंबवा. कोणी तुमच्या बरोबर युद्ध करत नाही. तो दारूवाला काही तुमच्या गळ्यात दारू बांधत नाही. तुमचं मन तुमच्या बरोबर युद्धाला तयार झालं. आज ते तुम्हाला भांडतं. का पित नाही? 25 वर्ष पित होता, मी तुला त्रास दिला का? आज पिणार नाही, आज मी त्रास देणार. का पित नाही तू? तुमच्याकडे उत्तर नाही. नाही म्हणतात साधू संत पिऊ नये, म्हणत असतील, पण पित होता ना तू. त्यांचं खरं का माझं खरं? युद्ध याला आतलं द्वंद्व म्हणतात. बुद्धी थोडा मध्ये येण्याचा प्रयत्न करते, अरे पिणं चांगलं नाही, तू ग बस. 25 वर्षी बोलली का तू? आतलं युद्ध आहे. आणि ते एवढं उचंबळून येतं, मन उफाळून मन येतं. पण थोडा ज्ञानेश्वरीचा प्रभाव पडलेला असतो. ठीक आहे, आजचे दिवस नाही पाहिजे. मन म्हणते प्यायचे, हा म्हणतो नाही पाहिजे. दाबत दाबत दरवाजा बंद करतो. बेचैन वाटते. ही बेचैनी म्हणजे दुःख. वास्तवात काहीच नाही. वास्तवात काहीच नाही. कुणी आग्रह केलेला नाही, कुणी हातल्यात. बेचैनी म्हणजे दुःख. अनपेक्षित म्हणजे दुःख. न ठरवता सहज जगणं म्हणजे दुःख. निसर्गतः जगता येत नाही, काहीतरी पाहिजे. मग जसं जसं ते दुकान जवळ येतं तसं तसं याच्या मनामध्ये जोरात चालतं. जवळ आलं बरं का, जवळ आलं बरं का, जवळ आलं बरं का. आणि थांबतो त्या दुकानाजवळ. पण भारी पडतो, जाऊ दे नाहीच घ्यायचं आज. आणि पुढे जातो. 10-5 पावलं पुढे गेल्यानंतर श्वास सोडतो. 25 वर्षाचा दिनक्रम आज मी मोडला. त्या दुकानामध्ये गेलो नाही. ताकद माझ्या अंगामध्ये आली. शाबास, या खुशीवर पी. जे काम 25 वर्ष करू शकला नाही, दुकान ओलांडायचं, ते ओलांडलंस तू. मग पार्टी पाहिजे का नको? 10 पावलं पुढे गेलेलं पुढे प्यायला येतो. शाबास. हे काही जीवच आहे काय? कोण आग्रह करतात? 600 कोटी माणसं आहेत आज पृथ्वीवर. कोणी कोणाच्या दुःखाला कारणीभूत नाहीत, न सुखाला कारणीभूत आहेत. काल सांगितलं मी तुम्हाला, एरवी कोश कीटकाची परी आपुला आपण वैरी. तुमचं मन तुमचं वैरी आहे. वैरी शोधा. प्रतिबंधात्मक मन आहे, दंडनीय. त्याला समजून सांगावं लागतं, हे समजत नाही आपल्याला. मन तुमचं आहे, त्याचा त्यागच करता येत नाही. हे सगळं गप्पा आहे. वैराग्य असावं, त्याग असावं, काही चालत नाही मनापुढं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मन करा रे प्रसन्न. त्याला जवळ घ्या, त्याच्याशी संवाद करा. ज्ञानोबारायने खूप सुंदर शब्द सांगितला, थोडं थोडं द्यायला शिका. 24 तास त्रास देताना मग 1 तास त्याला ज्ञानेश्वरी ऐकायला लावा. फार नाही. अनुभव सुखाची, ज्ञानोबारायांची टेक्निक पहा कशी आहेत. अनुभव सुखाची कौतुके. कौतुके म्हणजे सहज दावीत जायचे. मनाला अनुभवाचं सुख सहज सहज देत चला. मनाचा ज्ञानोबाराय म्हणतात स्वभाव फार चांगला आहे. त्याला आवडलं ना मग ते तिथंच रमतं. याचं नाव आहे संतपण. लाचावले मन. शब्द अभंग कळतील तुम्हाला जर मन कळालं तर. लाचावले मन लागलीसे. ती गोडी देत चला. नेहमी हलकं ऐकता हलकं ऐकता. एक दिवशी थोडं चांगलं ऐकायला लावा. मन 5 मिनिटं ऐकेल. मनच तुम्हाला म्हणेल चांगलं होतं बरं का, पुन्हा ऐकायला पाहिजे. पुन्हा नवीन, पुन्हा नवीन. मन आपलं आहे, दुःखाकडे जात नाही. पण दुःखाकडे जाताना त्याला माहिती होत नाही की याने दुःख होतं. लक्षात येते का? मन वैरी नाहीये तरी पण ते वैरी आहे. त्याला माहित नाही आपण काय करतो, आपल्याला दुःख देतो. त्याला आवडतं. आवडतं म्हणजे तुम्ही देता त्याला,
आवडणारी, आवडीची किंमत आहे. पुन्हा शब्द, आवडीची किंमत आहे. ज्ञानोबा इथे फार सुंदर सांगतात, ज्याला आवड आहे त्याला लाज नसते. आवडी आणि लाजवी. आवड आहे त्या माणसाला लाज आली ना, खानदानी आवडच नाही, ज्ञानोबा म्हणतात. दारू पिण्याची आवड आहे, गटरात पडला आणि त्याला लाज वाटते, होऊ शकत नाही, तो सौभाग्य समजतो. ज्ञानोबांचा स्वभाव आहे. तांबाखू खाणाऱ्या अत्यंत श्रीमंत माणसाला सुद्धा चुना मागण्याची लाज वाटत नाही, ती खानदानी आवड. ती ज्ञानोबांची 700 वर्षापूर्वीची ओवी. तुम्ही आज चुना मागताय. आवडी आणि लाजवी खानदानी असू शकत नाही. वरातीमध्ये चाललेली माणसे नाचताना पहा तुम्ही, नाचण्याची आवड आहे, सभ्य माणूस नाही नाचू शकत. नाचणारे माणसं गणपतीच्या पुढे पण नाचतात, काही देणं घेणं नाही गणपतीशी. आवडी आणि लाजवी कोणाही पुढे नाचतात. ती आवड आहे, ती प्रबळ आहे. ती आवड याचं मूर्त रूप म्हणजे मन आहे. मूर्त रूप म्हणजे मन आहे. त्या मनाबरोबर तुम्हाला संवाद साधावाच लागेल तर तुमचं कल्याण होईल. याला दुसरा पर्याय नाही. आणि मग मनाला हळूहळू जर सांगितलं की मना, जर तू या रस्त्याने गेलात तर एक असा प्रकार आहे. ज्ञानेश्वरीचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. वैराग्यवान व्हा किंवा अमुक एक गोष्ट सोडा असं पूर्ण ज्ञानेश्वरीत लिहिलेलं नाही. रसिक ज्ञानोबा आहेत, अत्यंत रसिक आहेत. ज्ञानोबामध्ये काहीच होऊ नका, फक्त शहाणे व्हा, समजून घ्या विषय. वैराग्य, त्याग, तुम्ही त्याच्या पाठीमागे लागू नका. तैसे संसाराया समजता जाणीजे. ही जी जाणीव आहे ना, इथं ज्ञानोबा भर देतात. जाणा, जाणीजे जे. आणि वैराग्य दवडिता पाठी लागे. तुम्ही वैराग्य नको म्हणलं तर आपोआप पाठीमागे येईल. वैराग्यवान होण्याची गरज नाही, वैराग्यवान दाखवण्याची पण गरज नाही. वैराग्याचं प्रदर्शन नकोय. ज्ञानोबा वैराग्याच्या प्रदर्शनाच्या खिलाफ आहे, विरुद्ध आहे. सहज जीवन जगलं पाहिजे. अलौकिक नोहावे लोकांप्रती. ज्ञानेश्वरी समजून घ्या. तुम्ही विशिष्ट आहात हे लोकांच्या लक्षात नाही आलं पाहिजे. विशिष्ट आहात म्हणजे काय? तुमचा ड्रेस कोड तुम्हाला विशिष्ट बनवतो. तुम्ही साधू आहात, तुम्ही पोलीस आहात, तुम्ही तो ड्रेस कोड आहे, तो वेशभूषा आहे, ती तुम्हाला इतरांपासून वेगळी करते. ज्ञानोबा म्हणतात साधूंनी आनंदासाठी जगावं. मी विशेष आहे म्हणून वेशभूषा नकोय. वेशभूषेनं समाज तुम्हाला संत मानेल, मन तुमचं मानणार नाही. याला काय करणार? आनंद देणारं, दुःख देणारं मन आहे. तुम्हाला आनंदी व्हायचंय. समाजाने तुम्हाला संत मानून काय पाहिजे? तुमचं दुःख आहे ते आतलं, तुमचं जीवन आहे, दुःखी जीवन आहे. तुम्ही समाजापुढे प्रवचन करता, ज्ञान सांगता, बाहेर गेल्यानंतर समस्या सांगतात. कोणी भेटाय समस्या, अरे मग तू समस्या सांगतो, शिकवतो कोणाला? तो व्यवसाय आहे, सांगण्याचा व्यवसाय आहे, कला आहे. ते फार अवघड आहे ज्ञानोबरायांचं. ज्ञानोबराय म्हणतात तो भाग वेगळा आहे. मन करा रे प्रसन्न. ताब्यात घ्या मनाला, आग्रहाने नाही, अनुभवाने. थोडं आता तुम्ही माझ्या समोर ज्ञानेश्वरीला आलात, ऐकता तुम्ही ज्ञानेश्वरी. कठीण आहे मला माहिती आहे, पण ऐकता तुम्ही. तुमचं मन तयार होतं यायला. हे मनाची शिकवण आहे. तुम्ही तुमच्या मनाला शिकवलेलं आहे. तुम्ही सांगता मला ऐक, नाही आवडलं तर उद्या येऊ नको. मन तयार होतं आणि मनाला गोडी लागते. ज्ञानोबाचे शब्द इतका सुंदर आहेत. मनाचा एक स्वभाव इतका चांगला आहे. देखिल्या गोडीसी सोके. जर मनाला गोडी लागली ना, मराठी खूप विचित्र आहे बरं का ज्ञानेश्वरीची. सोके शब्द वापरलाय. सोके. एखाद्याला एखादी गोष्ट आवडली किंवा त्याचा लाड केला ना, मग आपण लगेच म्हणतो सोकला काय तू.
तसं मन इतकं चांगलं ज्ञानोबराय म्हणतात ते चांगल्या गोष्टीला सोकतं, कारण त्याला रस येतो, त्याला आनंद येतो. माझा मुद्दा समजून घ्या, काय रस येतो. परमार्थात रस आला तरच रसो वैसहा, ते परब्रह्म. परमार्थात रस नसेल ना काही उपयोग नाही. ते रूप पाहता अभंग सुद्धा इतक्या वाईट पद्धतीने बोलतात, त्याचं रूप पाहूच वाटत नाही. त्या अभंगातला रस काय, रूप पाहता लोचनी सुख, तो इतकं वाकडं तिकडं तोंड करून गातो ना, ते त्याचं रूप नाही पाहू वाटत, ते रसिकता नष्ट होते. म्हणजे आपण इतके मानसिक स्तरावरचे आहोत की अभंगातला रस सुद्धा आपण नष्ट करू शकतो. रस येणं हा फार लांबचा विषय, रस निर्माण करणं विषय. म्हणून परमार्थ हा रसिकांचा आहे. ज्ञानोबांच्या शब्दात सांगतो, तुम्हा रसिका जोगे व्याख्यान शोधावे लागे. ज्ञानोबा रसिकतेचा त्याग करत नाहीत, हा भ्रम आहे परमार्थांच्या बाबतीमध्ये. आणि दुर्भाग्य लोकांचं इतकं वाईट आहे, ते जे पारमार्थिक आहेत ना, मी बरेचसे पारमार्थिक लोक पाहतो, ते 10व्यावरून आल्यासारखे वाटतात. त्यांचा चेहरा, त्यांची वागण्याची पद्धत. मी एकाला विचारलं, अरे ते शर्ट इतकं साधं, इतकं कपडे इतके, असो ऐसा कोठे. अरे ते कुठेही आसपट घाण का वागतो. नाही नाही, ते वैराग्य असलं, वैराग्य कपडे नाही, वैराग्य येतं. भगवान बाबाचं नाव आहे ऐश्वर्य संपन्न. प्रवचनाला येणाऱ्या लोकांना एकनाथ महाराज साखर वाटत होते, इतके नाथ महाराज श्रीमंत होते. मानधन घेण्याचं सोडून द्या, श्रीमंत वाईट नाही आहेत. तुम्ही इतिहास वाचा गीतेचा. ज्ञानोबा, श्रीमंत असेल तो लवकर संत होतो, कारण की संसारात अरसिकता पुन्हा पुन्हा तेच आहेत. अमेरिकेमध्ये 50% माणसं वेडावलेत. नवीन काय, नवीन काय, ही मनाचा स्वभाव आहे. नवीन काय, पुढं काहीच नाही पुढं. मग पैसा असून काय उपयोग, जगायचं कसं. तेच ते किती दिवस हो. एखाद्या माणसाला दारू किती दिवस, एखाद्याला खायची सवय किती दिवस. कधीतरी पोक्तपणा त्याच्या जीवनामध्ये येतो आणि तो वैतागतो. वैताग म्हणजे मानसिक रुग्णता आहे. आणि मग ही मानसिक रुग्ण, विचित्र मनाची माणसं अध्यात्मामध्ये रस शोधण्याचा प्रयत्न करतात. ह्याच्यात नवीन काय आहे, नवीनता काय आहे, कसं जीवन आहे. परमार्थ नित्य नवीन आहे. किती वेळा ज्ञानेश्वरी वाचा, नवीनच येणार. आता ही रसिकता आहे. ज्ञानेश्वरी किती वेळा वाचा, वेगळे शब्द सापडतील तुम्हाला. मनाला नित्य नूतनता ज्ञानेश्वरी प्रदान करते, परमार्थ प्रदान करतो, नित्य नूतन. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये फार गोड शब्द आहे. एक दृष्टांत दिलेला आहे. आणि ज्ञानेश्वरी ऐकत असताना मन प्रगल्भ ठेवा बरं का. माऊली असं कसं बोलतात, असं चुकीची अरसिकता आणू नका. भगवान शंकर गीतेचं चिंतन करतात. दृश्य समजून घ्या कसं आहे ते. भगवान शंकर गीतेचं चिंतन करतात. आता चिंतन करणं म्हणजे आत्मा अंतर्गत जाणं, मन आत्माभिमुख होणं. आणि आत्माभिमुख झालेल्या माणसाला बाहेरचं लवकर कळत नाही. कोण आलं कोण गेलं नाही कळत, चिंतनामध्ये लक्षात येत नाही काही. आणि माऊलीने असं दृश्य उभं केलेलं आहे की गीतेच्या चिंतनात असणारे भगवान शंकर, कुठल्याही पत्नीची अपेक्षा असते, कुठल्याही पत्नीची अपेक्षा असते, नवऱ्याने माझ्या स्वरूपाची स्तुती करावी. त्याच्यामध्ये पार्वती सुद्धा आहे, त्याच्यामुळे बाकीच्यांनी राग मानू नये. आणि ज्ञानोबा म्हणतात ती पार्वती सजून तयार होऊन अलंकार घालून शंकराच्या समोर येते. सांसारिक माणसापुढे मोठ्या समस्या आहेत, ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. सजवून तयार होऊन ती जर आली
आणि नवरा जर बोलला नाही तर तिच्या मनात संशय येतो, दुसरी कोणी मनात आहे का? मी एवढी समोर असताना, सजलेली असताना, सुंदर असताना नवरा माझ्याकडे काही पाहत नाहीत, याचा अर्थ कोणीतरी दुसरी. ही परंपरा आहे आपल्या भारताची बरं का, असं काही फार टेन्शन घेऊ नका. आणि तीच समस्या पार्वतीच्या जवळ आली, सजवून आली, आणि गीतेच्या चिंतनामध्ये भगवान शंकर होते. ज्ञानोबांची भाषा पहा कशी असते, बोलत नाहीत तरी पण बोलल्याशिवाय राहत नाहीत. आता पार्वती आहे ना, ती देवी आहे, असं सुंदर बोलायला पाहिजे. मग ती गीतेच्या चिंतनामध्ये निमग्न असणारे भगवान शंकर, तिला आपल्या स्वरूपाचा मोह पडावा म्हणून प्रयत्न करणारी पार्वती. अंतर समजतंय तुम्हाला? आपल्या स्वरूपाचा मोह पडावा आणि गीता मोहातून बाहेर काढणारी. किती विरुद्ध आहे! मोहातून बाहेर काढणाऱ्या तत्वज्ञानाचं चिंतन करतायत भगवान शंकर, आणि मोह पाडणारी समोर उभी आहे. आणि ज्ञानोबा व्यवहार पण शिकवतात. तुम्हाला कळलं तरी बोलू नका. मग ती येऊन समोर उभी राहते आणि सरळ प्रश्न विचारते. तिथं पार्वती शब्द नाही वापरला, खानदानी मराठी शब्द वापरला. भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. भवानीचा अर्थ कळला ना? ही ज्ञानेश्वरी आहे. भवानी म्हणजे पार्वती. पार्वती म्हणजे जी सुख देत नाही, मोह आणते, त्रास देते, तिला काय म्हणतो मराठीमध्ये आपण? मग ज्ञानोबा बोलत नाही तरी पण बोलतात. पार्वती जो आत्मचिंतनात मग्न आहेत त्याला मोहात पडण्यासाठी, ते तर भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. मी एवढी सजलेली असताना कोणाच्या चिंतनामध्ये आहेत? चमत्कारोनी प्रश्न करी. कोणाच्या चिंतनात आहात? भगवान शंकर आहेत, ज्यांना महाभारत कळतं, त्यांना बाया कळत नाही या भ्रमात नका राहू. भगवान शंकर म्हणतात, काही चिंता करू नकोस, तुझं जे स्वरूप आहे ना, शब्दप्रयोग पहा, देवी जैसे का स्वरूप तुझे. तुझं जे स्वरूप आहे, सौंदर्य आहे, नित्य नूतन देखीजे गीता तत्व. ते पुढचं ऐकत नाही. ती तुझं स्वरूप नित्य नवीन आहे, त्याप्रमाणे गीता तत्व आहे. तिथपर्यंत ती थांबतच नाही. तुझं स्वरूप नित्य नवीन आहे असं म्हटल्याबरोबर ती शांत होते. हे पारमार्थिक लोकांना शिकवण आहे. महाराज लोकांनी सुद्धा थोडी स्तुती करत जावी. संसाराचा त्रास होणार नाही. नाही केलं तर मग तुकोबाराय व्हावं लागेल. अर्थ थोडा लक्षात घ्या, मला काय सांगायचंय. नित्य नूतन देखीजे गीता तत्व. नित्य अविनाशी शब्दांचा प्रयोग ज्ञानोबा. नित्य म्हणजे नाश होत नाही, तत्वांचा सिद्धांत बदलत नाही. नित्य आणि नित्यामध्ये नूतनता, याचं नाव आहे परमार्थ, याचं नाव आहे रसिकत्व. ज्ञानेश्वरी तीच आहे, नित्य आहे, पण नित्य वाचत असताना नवीनता आहे, रसिकता आहे. तिचं नाव ज्ञानेश्वरी. तिथे मन रमलं पाहिजेत. तैसे नित्य नूतन. आज ह्या ओवीचा अशा पद्धतीने अर्थ कळाला. पुन्हा वाचताना त्या ओवीनं आपलं स्वरूप बदलून दाखवावं, एवढी ज्ञानोबांची सेवा व्हावी, एवढं ज्ञानेश्वरी आपल्यावर प्रसन्न व्हावी. नित्य नूतन, संदर्भ विसरू नका. नवीन, नूतन शब्दाचा अर्थ. आणि मनाला नवीन नवीन देत गेला ना, मन हलतच नाही. संसारातला माणूस नवीनता देऊ शकत नाही. काय नवीन देणार आहे तो? कुठून आण? पैसा तुमच्याकडे असेल, नवीन आणणार काय तुम्ही? काय आहे संसारामध्ये नवीन? गहू बदलणार, तांदूळ बदलणार, काय बदलणार? काय नवीन फ्राय करणार? तेच खाणार ना शेवटी. परमार्थामध्ये, चिंतनामध्ये अविनाशी तत्व नवीन पद्धतीने आपल्या समोर येतं. नित्य नूतन देखीजे, ऐकीजे नाही, देखीजे. गीता तत्व, गीता नाही, गीता तत्व
सिद्धांत नवीन पद्धतीने आपलं हे मन आहे. ज्ञानोबराय म्हणतात मनाला नित्य नूतनता देणारी ज्ञानेश्वरी आहेत, परमार्थ आहेत, रसिकता आहे. भगवान बाबांचा चेहरा पहा, ज्ञानोबरायांचा चेहरा पहा, प्रसन्न आहे. भगवान श्री ज्ञानोबरायांचे जे नामदेव महाराजांचे वारकरी संप्रदायावर अत्यंत उपकार आहे. बरं 700 वर्षापूर्वी काय घडलं, कसे ज्ञानोबा आहेत याचं त्यांनी चित्रांकन करून ठेवले शब्दांमध्ये. माऊली अत्यंत देखणे होते. कोळे केस, भव्य मस्तक, योग्याचा बांधा, सूर्य प्रगटावा असं त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज, ते आत्मतेज आहे, श्रीमंतीचं तेज नाही. बरं चुकाल नाही तर तुम्ही मेकअप केलेलं वरचं तुम्ही नाही, ते आहे दाखवणं, आणि परमार्थ आतला आनंद चेहऱ्यावर येणं, प्रसन्न. ज्ञानोबरांचं वर्णन करत असताना शब्द पहा कसे आहेत नामदेव महाराजांचे. उगवला खांब कर्दळीचा गाभा, ज्ञानोबरांचं वर्णन आहे. काय गव्हाळ रंग, योग्याचा बांधा, आणि एवढ्या ज्ञानोबरायांना लोकांनी पाहू नये त्या जगात आपण ज्ञानेश्वरी सांगतो, याच्यापेक्षा काय भयंकर असेल. ज्ञानोबराय रस्त्याने जात असताना लोक पाहत नव्हते, हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य. आज ज्ञानेश्वरी वाचत नाही, हे दुसरं दुर्भाग्य. कोण ज्ञानोबराय, काय योग्यता आहे त्यांची, काय मराठी आहे ज्ञानोबरायांच्या बोलण्याची. आपण त्या अमृतापासून अंतर आहोत. नूतनता संसारामध्ये शोधतो, नूतनता ज्ञानेश्वरीमध्ये. नित्य नूतनता आहेत, रसिकता आहे. विषयातली रसिकता बंधनकारक आहेत, परमार्थातली रसिकता मुक्त करणारी आहे. म्हणून प्रवचन प्रारंभ होत असताना जगद्गुरु तुकोबारायांचा दृष्टांत दिला, तो हे ज्ञानेश्वरीमुळे दिला. काय ज्ञानेश्वरी उणे ती पाठविले धरणे. ज्ञानेश्वरी दिव्यत्व आणते, जगद्गुरु तुकोबाराय घडवते. जगात दुसरं कोणी नाही जगामध्ये. म्हणून आजही इतिहास आहेत, ज्ञानोबरायांची पालखी जगद्गुरु तुकोबाराय स्वतः आळंदीहून पंढरपूरला नेत होते. कालांतराने तुकोबारायांची पालखी सुरू झाली, पण खुद्द तुकोबाराय आळंदीची वारी करत होते. आणि तुकोबारायांची भाषा फार वेगळी आहे. आदराने कृपाळू सज्जन तुम्ही नाव नाही घेत. अत्यंत विद्वान रसिक व्यक्ती नाव घेत नाहीत. आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन सांगतो, नाव घेण्यामध्ये अहंकार आहे, आदराने बोलण्यामध्ये प्रेम आहे. जर एखादी पत्नी बोलत असेल ना नाव घेऊन, ती स्वतःला अहंकारी समजते. मी नवऱ्याला ह्या भाषेत बोलते असं ती लोकांना सांगते. पुरुषार्थ नाही हा. तुमच्या बोलण्यामधून जे आदर आहेत, त्या आदरामध्ये आनंद आहेत, हे माहितीच नाही त्या बाईला. ती अहंकारात आनंद समजते. मी मराठवाड्यामध्ये तर मी असे दृश्य पाहिलेत, मोठमोठे नेते या ठिकाणी जन्माला आले, लोक आले, श्रीमंत आले, गडावर लोक आले ना, जर मी एखाद्या दिवशी तो ना अर्ध्या चड्डीत त्याला पाहिला, की भाषा आहे बोलण्याची. तुम्ही काय सिद्ध करता यातून? तुम्ही मोठे आहात हे सिद्ध होतं का मूर्ख आहात हे सिद्ध होतं? एखाद्या मोठ्या माणसाला अनादराने बोलणं, त्याचा बालिशपणा काढणं, त्याची चूक काढणं, तुम्ही महान होत नाही. तुमच्यात घटक काय आहेत ते तुम्हाला महान करतात. लक्षात येते? याच्याही पुढे जाऊन सांगतो, तुम्ही दारू पीत नाहीत, हे सत्कार योग्य नसलं तरी तुमच्या शरीराला लाभदायक आहे. चांगुलपणा हा प्रदर्शनाचा भाग नाहीये, तुमचं कल्याण कर. तुम्ही आदराने बोलता, लोक तुमच्याबद्दल आदराने बोलतील. आदरात आनंद आहे. आदर तुमचं व्यक्तिमत्व खुलवतो, आदर तुम्हाला घडवतो. तुम्ही कोण आहात, तुमची वाणी समाजाला सांगते हा कोण आहे. ज्ञानोबारांची वाणी सांगते किती आदर जगाविषयी ज्ञानोबारांच्या मनानं. ज्ञानोबाला त्रास दिला असेल लोकांनी,
विशेष करून विद्वानांनी. ठीक आहे, काल सांगितलं तुम्हाला, त्यांनी दिला, तुम्ही घेतला का नाही हा महत्वाचा भाग आहे. त्याचं प्रत्युत्तर जेव्हा तुमच्या अंतःकरणातून रसिकतेतून जातं ना, तुम्ही या जगामध्ये प्रसिद्ध होता. तुमचा आदर, तुमचं बोलणं जगाला कल्पतरू ठरतं, आदरयुक्त ठरतं, आनंद. लोक वाट पाहतात, एक शब्द तरी तुम्ही बोलावा. भाषा कळते, एक शब्द तरी बोलावा. आणि काही लोकांच्या बाबतीमध्ये एकही शब्द याने बोलू नये म्हणून प्रयत्न करतात लोक. ही आपली योग्यता आहे. आदर आपली योग्यता वाढवतो, चांगलं बोलणं आपली योग्यता दाखवतो, व्यसनाधीनता आपली योग्यता दाखवतो, निर्व्यसनीपणा आपली योग्यता दाखवतो. आपण कोण आहोत, काय करतोय आपण. आपल्याला गुणकारी आहेत, आपला उद्धार करणारे. म्हणून मनाला नियंत्रण करणं, मनाला रसिक करणं, नित्य नूतन देणं हे ज्ञानेश्वरीचं काम आहे, परमार्थाचं. म्हणून परमार्थाला अरसिक समजू नका, ज्ञानेश्वरीला अरसिक समजू नका. भाषा आहे ज्ञानेश्वरीतली, वेध घेणारी भाषा आहेत, मनाचा ठाव घेणारी भाषा आहेत, मनाला रंजवणारी भाषा आहेत, मनाला परमार्थाला लावणारी भाषा आहेत, मनावर आनंदाचं असं शिंतोडे ज्याला म्हणतो ना, असं ज्ञानोबांचे फार आवडते शब्द आहेत काय काय, सावली देणारं ज्ञानेश्वरीत. आणि आहे तरी काय संसारामध्ये यापेक्षा, मनच दुःखी असतं ना. माऊलीच फक्त मनाला गोंजरतात आणि आनंद देतात. सगळे तर वर्मावर बोट ठेवतात, तुमचं व्यंग काढतात, तुम्हाला नावं ठेवतात, मनाला लागतं ती गोष्ट. म्हणून कधीतरी घरच्या घरी ज्ञानेश्वरीच्या सावलीमध्ये या, मनाला ज्ञानोबराय गोंजारतील, ओव्या मनाला शांत करतील, ओव्या मनाला रसिक बनवतील, आनंदी बनवतील.